5 डिसेंबर 1956ची रात्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीतल्या त्यांच्या 26 अलीपूर रोड या घरी होते. त्यांची तब्येत ठीक नव्हती, पण चेहऱ्यावरती एक वेगळाच समाधान होतं. कारण त्यांनी नुकताच आपला सर्वात महत्त्वाचा ग्रंथ बुद्ध आणि त्याचा धम्म हा लिहून पूर्ण केला होता. त्यांना माहीत होतं की त्यांनी जगाला देण्यासाठी जे काही महत्त्वाचं होतं ते आपल्या हातून पूर्ण झालंय. पत्नी डॉक्टर सविता आंबेडकर म्हणजेच माईसाहेबांकडून त्यांनी औषध घेतलं आणि काही वेळाने ते झोपले. रात्रभर त्यांचं अंग दुखत होतं, पण शरीरातील वेदनांपेक्षा त्यांच्या मनात करोडो वंचितांना न्याय देण्याचा अविरत संघर्ष आता संपलाय याचं समाधान दिसत होतं. आणि बाबासाहेब झोपले. सकाळ झाली. 6 डिसेंबर 1956. पहाटेचे 7 वाजत आले होते. माई त्यांना उठवायला गेल्या, पण बाबासाहेब शांतपणे झोपले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच हालचाल नव्हती. माईंनी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा लक्षात आलं, ज्या महामानवाने करोडोंना जगण्याची नवीन दिशा दिली तोच महामानव आता या जगात नव्हता. त्यांच्या मृत्यूचं कारण होतं डायबिटीज आणि हायपरटेन्शन. पण त्यांच्या जाण्याने फक्त एका कुटुंबावर नाही तर संपूर्ण देशात आणि करोडो अनुयायांच्या जीवनामध्ये काळोख पसरला. माईसाहेब ओक्साबोक्सी रडू लागल्या. नानकचंद रट्टू, जो बाबासाहेबांचा 17 वर्षांपासूनचा सहकारी होता, त्याने प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच PTI, UNI, आकाशवाणी केंद्र आणि सरकारी खात्यांना फोन करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली. दिल्लीच्या त्या थंड वातावरणामध्ये ही बातमी आगीसारखी पसरली. हजारो अनुयायी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानाकडे यायला लागले. बाबासाहेबांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी हॉलमध्ये ठेवलं गेलं. सरकारी खात्यांना निधनाची वार्ता कळवली असल्यामुळे नेहरूंच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि खासदारही निवासस्थानी आले. स्वतः पंडित नेहरूही आले होते. माईसाहेबांनी मुंबईत अंत्यसंस्कार करणार असल्याचं सांगितलं. केंद्रीय मंत्री बाबू जगजीवनराव यांनी लगेच निम्म्या किमतीत विमान उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. एका सजवलेल्या ट्रकवरती पार्थिव ठेवून सफदरजंग विमानतळाच्या दिशेने त्यांना नेण्यात आलं. रात्री विशेष विमानातून पार्थिव मुंबईच्या सांताक्रूज विमानतळावर आणण्यात आलं. मुंबई ही बाबासाहेबांची कर्मभूमी होती. बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत आणलं जाणार आहे हे कळल्यावर राज्यासह देशभरातून अनेक लोकांचे, दलितांचे थवेच्या थवे मुंबईत आले. आपलाच मायबाप गेल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. दादरच्या चैत्यभूमीमध्ये अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. रात्री 2:30 वाजता रुग्णवाहिका पार्थिव घेऊन निघाली तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाखो लोक हातात फुलं घेऊन उभी होती. रुग्णवाहिका जवळ आली की लोक फुलं टाकून ढसाढसा रडत होते. रस्ते, इमारती, गच्च्या, जिथे जागा मिळेल तिथे फक्त निळ्या पताका आणि दुःखाने भरलेले चेहरे बाबासाहेबांना आदरांजली देण्यासाठी आले होते. 4:35 राजगृहावर बाबासाहेबांचं पार्थिव घेऊन रुग्णवाहिका आली. रांगा लावून लोकांनी दर्शनं घेतली. दुपारी 1 वाजता बाबासाहेबांचं पार्थिव सजवलेल्या ट्रकवरती ठेवण्यात आलं. दिल्लीतून ज्या सुटामध्ये बाबासाहेबांना आणण्यात आलं होतं तेच सूट अंत्ययात्रेदरम्यानही होतं आणि अंत्ययात्रेला सुरुवात झाली. बाबासाहेबांना मानणारा मुंबईमध्ये इतका मोठा वर्ग होता की मुंबईतल्या जवळपास 2 लाख कामगारांनी जवळपास बंदच पाळला होता. 25 कापड गिरण्या पूर्णपणे बंद होत्या, तर बॉम्बे पोर्ट ट्रस्ट म्हणजेच BPTचे 25,000 कामगार अंत्यदर्शनासाठी आले होते. बाबासाहेबांनी आयुष्यभर कामगारांसाठी केलेल्या कार्याची जणू पावतीच मुंबईतले कामगार देत होते. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि राज्यपाल छगला यांनी संदेश पाठवला. भारत सरकारने 10 खास अधिकारी अंत्यदर्शनासाठी आणि सांत्वनासाठी पाठवले होते. इतकंच नाही तर राज्याच्या मंत्रिमंडळातील मातब्बर मंडळी सुद्धा अंत्यदर्शनासाठी आली होती. चैत्यभूमीवर व्यासपीठ बनवलं गेलं. तिथं बाबासाहेबांचं पार्थिव ठेवण्यात आलं. पार्थिवाच्या बाजूला माईसाहेब आंबेडकर, मुलगा यशवंतराव आंबेडकर आणि पुतणे मुकुंदराव उभे होते. बौद्ध भिक्षू आनंद कौशल्ययान यांनी सगळा धार्मिक विधी पूर्ण केला. त्यानंतर भाऊराव गायकवाडांनी भाषण करण्यासाठी माईक हातात घेतला. तेव्हा ते म्हणाले की बाबासाहेब 16 डिसेंबरला बौद्ध धर्माची दीक्षा देण्यासाठी येणार होते. त्यांचे हे वाक्य ऐकल्यानंतर लाखो अनुयायांनी बाबासाहेबांच्या पार्थिवासमोरच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर आचार्य अत्रे भाषणाला वर आले. ते म्हणाले की या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटू लागली. मरणानेच आज आपलं हसू करून घेतलंय. मृत्यूला काही दुसरी माणसं दिसली नाहीत. इतिहासाच्या एका पर्वावरच मृत्यूने का झडप घातली असावी? असा युगपुरुष शतकात तरी होणे शक्य नाही, असं म्हणत त्यांचेही डोळे पाणावले होते. चंदनाच्या चितेवर डॉक्टर बाबासाहेबांचं शव ठेवण्यात आलं. शवाला सशस्त्र पोलीस दलाने 30 बंदुकीने बार काढून मानवंदना दिली. बिगुलाच्या गंभीर स्वरामध्ये त्यांच्या देहाला यशवंतरावांच्या हस्ते संध्याकाळी 7:15 अग्नी दिला आणि मुंबई थांबली. संपूर्ण चैत्यभूमीवर फक्त रडण्याचा आवाज येत होता. ही एका महामानवाला, क्रांतिकारकाला आणि संविधान निर्मात्याला दिलेली मानाची आदरांजली होती. महापरिनिर्वाण म्हणजे गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर चालत देहाचा त्याग करणं आणि बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे हा दिवस त्यांच्या अनुयायांसाठी महापरिनिर्वाण दिन बनला. आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते चांगदेव भगवानराव खैरमोड यांनी बाबासाहेबांचं 12 खंडांचं चरित्र लिहिलंय. यातील शेवटच्या 12व्या खंडातल्या शेवटच्या वाक्यात ते म्हणतात की सूर्य मावळल्यानंतर काजव्यांचं साम्राज्य सुरू होतं. अगदी तशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा महाराष्ट्रासह संपूर्ण देश नेहमी ऋणी राहील.